मौजेबावी येथे एक अर्ध्या तासापूर्वी अति मुसळधार अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि भरपूर प्रमाणात असं नुकसान झालं आहे। घरावरील पत्रे, लाईटचे पोल आणि इतर अशा भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी शासनाला अशी एक विनंती आहे की बावी गावचे सरपंच या नात्याने मी अशी शासनाला विनंती करतो की तात्काळ उद्याची उद्या पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी ही नम्र विनंती। तेंडगे वस्ती तहत पिंपरी आष्टी या ठिकाणी मी स्वतः पाहणी केलेली आहे। लिंबू, त्याच्यानंतर आंबा, त्याच्यानंतर उन्हाळी मका, त्याच्यानंतर कांदा आणि आंब्याच्या झाडाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। वाऱ्याचा वेग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होता की मला वाटतं हे सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही, घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। शेतीच्या गुरांच्या, जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही, आष्टी तालुक्यातील, पाटोदा तालुक्यात आणि शिरूर तालुक्यात अनेक गावांमधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे येतंय। झाडं, मोठमोठाली झाडं, 100 वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालंय। मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालंय आणि ते दुरुस्त करण्याचे संबंधितांना आदेश दिले। फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं जे नुकसान झालंय, पोल्ट्री शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय, ज्याचं नुकसान झालंय त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे। एके ठिकाणी लांडग्यानं 6 शेळ्या खाल्ल्याचं सुद्धा या ठिकाणी कानावर आलंय, पिंपळसुटी सारख्या छोट्या गावामध्ये। तर त्याची सुद्धा सगळ्यांची नुकसान भरपाई मिळेल, मदत 100% मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळेल। फक्त आपलं जे नुकसान झालेलं आहे ते ग्रुपवरती टाकावं किंवा त्याचा जो आहे तो अँगल फोटो का काय म्हणतात तो फोटो काढून निश्चितपणे आमचा कृषी सहाय्यक, तलाठी, त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि BNCचे अधिकारी, कारण याच्यामध्ये घराच्या पडझडीचं, त्याच्यानंतर कांद्याच्या शेडचं आणि गोठ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळं या ज्या बाबी आहे त्या बाबी BNCकडनं त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं, म्हणून आम्हाला तातडीनं माहिती कळवावी अशा प्रकारची विनंती आहे। बुधवारी संध्याकाळी बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पाऊस व वादळी वारा सुटला होता। या निमित्ताने शहरातील अनेक विद्युत पोल हे कोसळले आहेत आणि झाड सुद्धा पडलेले आहेत। या निमित्ताने विद्युत यंत्रणा हे युद्ध पातळीवर काम करत आहे। आष्टी तालुक्यात बरेच घरांचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत आणि घरचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आष्टी तालुक्यात हे दुसऱ्या वेळेस झालेलं आहे, जे मेच्या महिन्यात जे अवकाळी पाऊस आला होता त्यावेळेस शेतीचं नुकसान झालं होतं। आता पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा 8 दिवसाची जी विश्रांती होती त्यानंतर जे पाऊस आला त्यानंतर आष्टीमध्ये वादळी वारा सुटला होता। त्यानिमित्ताने अनेक गोट्यावरचे पत्रे उडून गेले, घरावरचे पत्रे उडून गेले, घरचे साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे, जनावरांना हानी झालेली आहे, काही जनावर मृत्यू पडलेले आहेत। विद्युत पोल जे होते, जे शहराभागी होते, ग्रामीण भागी होते, ते पडलेले आहेत। आष्टीची विद्युत लाईन जी आहे ते संध्याकाळपासून बंद आहे। सुरेश धस हे जाऊन जागी जाऊन पंचनामे करत आहेत, विद्युत अधिकाऱ्यांना समज देत आहेत की हे काम लवकरात लवकर करून घ्यावं आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत त्यांचे सुद्धा पंचनामे करावं अशी आमदार सुरेश धस यांनी मागणी केलेली आहे। नवराष्ट्रसाठी आमिर हुसेन, बीड।